श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। गुढीपाडवा म्हणजे आपल्या नववर्षाची नवी पहाट। हिंदू नववर्षाची सुरुवात जी आहे ती आपल्या गुढीपाडव्यापासूनच होत असते। या शुभ मुहूर्तावरती स्वामींची कोणती विशेष सेवा करावी आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त करावा आणि कोणता विधी चुकवू नये हेच मी तुम्हाला आज सांगणार आहे। सर्वप्रथम म्हणजे आपण कडुनिंबाचा नैवेद्य करत असतो। सकाळी स्नान उरकल्यानंतर कडुनिंबाची कोवळी पानं तुम्हाला आणायची आहेत। एकदम स्वच्छ कोवळी पानं धुवून घ्यायची आहेत। त्याच्यामध्ये जिरे, ओवा आणि गूळ हे सगळं घालून त्याचं मिश्रण तयार करायचं आहे आणि त्याचा प्रसाद तयार करायचा आहे। हा प्रसाद आधी स्वामींच्या चरणी अर्पण करायचा आहे आणि मगच स्वतः ग्रहण करायचा आहे। यामुळे नवीन वर्षात आरोग्य उत्तम राहतं। गुढी उभारताना तिला साखरेच्या गाठींची माळ अर्पण करायची आहे। स्वामींना या दिवशी पुरणपोळीचा किंवा त्यांच्या आवडीचा पिठलं भाकरीचा नैवेद्य नक्की दाखवा। गुढीपाडवा म्हटलं की प्रत्येकाच्या घरी पुरणपोळी ही बनलेलीच असते, त्याच्यामुळे पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला तरी चालेल। आता महत्त्वाची स्वामी सेवा कोणती, तर या दिवशी किमान 11 माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करा। तसेच नवीन वर्षात सर्व संकटांचे निवारण व्हावे यासाठी 3 वेळा तारक मंत्रांचं पठण सुद्धा नक्की करा। आणि या तारक मंत्राने बनवलेलं जे काही तीर्थ असेल तुम्ही ते घरातील सर्वांना द्यायला विसरू नका। घरातील सर्वांनी ते मंत्रोपचाराने जे तीर्थ बनलं आहे ते तुम्ही सर्वांनी घ्यायचं आहे। आणि स्वामींच्या प्रतिमेसमोर बसून तुम्हाला संकल्प करायचा आहे। स्वामींच्या प्रतिमेसमोर तुम्हाला हात जोडून बसायचं आहे। हे स्वामीराया, या नवीन वर्षात माझ्याकडून तुमची नित्य सेवा घडो आणि सर्वांचे कल्याण हो, हे तुम्हाला संकल्प करायचा आहे स्वामींच्या समोर बसून। तर तुम्ही या पाडव्याला कोणती सेवा करणार आहात कमेंट्समध्ये मला नक्की सांगा। आणि कडुनिंबाचा नैवेद्य का असतो, गुढीचं का महत्त्व आहे एवढं, गुढी आणि नैवेद्य आपण गुढीपाडव्याला का उभा करतो किंवा गुढी का उभारतो आपण या दिवसापासूनच आपल्या नवीन वर्षाची मराठी नवीन वर्षाची सुरुवात का करतो, या सर्वांबद्दल मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, तिथे जाऊन तुम्ही नक्की चेकआउट करा। आणि या सर्वांची माहिती देणारे मी छोटे छोटे व्हिडिओ सुद्धा बनवलेले आहेत, तर ते आपल्या चॅनलवरती लवकरच येतील। तर गुढीचं असं काही महत्त्व आहे। नवीन वर्षाची सुरुवात, स्वामी सेवा, नैवेद्य आणि जो काही करायचा संकल्प आहे तो तुम्ही अशा तऱ्हेने करा आणि कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहून नक्की सांगा। हा व्हिडिओ आपल्या स्वामी भक्त आणि मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका। तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला गुढीपाडव्याच्या आणि नूतन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा। आणि स्वामींचा एक संदेश नेहमी लक्षात ठेवा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।